विष्णुदास काया वाचा मनी झाला विनाश काम क्रोध त्यास बाधतीना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे विठाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताच्या योम प्रवेश मम वाच मिमां पुरुषोत्ता संजीवयत्किल शक्तिधर स्वधाम्ना अन्योच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महाराजानीश्वर मौली वानरनाटोपे निज शक्ती कपटे मारावा मारुती कपट नचले पुच्छा प्रति कपट घाती कपी पुच्छो दंडवत करू गोविंदावे जन सोय पहिले प्रणाम तीन नमतो आगे होय थारे विटपर निकट कटी पर कर पितांबर गावी शंख चक्र जो हात विराजे गोवर्धन गिरिधारी मस्तक हे पाया काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतीना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता
सकळ भोगिता होय त्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे गुरुपणा करिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देहू निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून साध्य साधन भाव सांगतात विढाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो असा, आपल्या दक्षिणमुखी पावन मंदिर जवळ जुनी पोलीस लाईन मोरारजी पेठ सोलापूर श्री संत ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवाराच्या वतीने संपूर्ण तरुण मंडळाच्या वतीने होणारा हा अधिक मास पुरुषोत्तम मासातील हा कीर्तन महोत्सव. या महोत्सवासाठी सगळ्यात मोठं मोलाचं सहकार्य म्हणजे आमच्या या परिसरातल्या नगरसेविका श्रद्धाताई किरणरावजी पवार यांच्या संपूर्ण सहकार्यातून आणि परिसरातल्या सगळ्या महाराज मंडळींच्या प्रयत्नातून हा उत्सव होत आहे. खरं तर आज पाहायला गेलं तर उत्सवाला बरेच लोक म्हणतात की गर्दी असावी का नसावी, पण गर्दीपेक्षा गर्दी असावी हे महत्वाचं. कारण आज कमीत कमी नाही म्हणलं तरी 5-25 कीर्तनकारच कीर्तनाला त्याच्यामुळे हा कार्यक्रम गर्दी आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, याचं कारण असं आहे. किरणराव, मी अनेक वेळा पाहिलं या परिसरातली, या जुनी पेठ मंदिरातली, या परिसरातली सगळी तरुण मंडळी, मी अनेक वेळा या परिसरात कीर्तनाला फिरत असताना येत असताना कित्येक वेळा ही सगळी मंडळी परमार्थाच्या बाबतीत महाराज सक्रिय असतात. अनेक वेळा पाहतो आणि परमार्थाबद्दलची त्यांची आवड ही भरपूर असल्यामुळे तुम्ही सगळी परिसरातील महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं पाहायला गेलं तर आज या ठिकाणी महाराष्ट्रातली विद्वत रत्न असणारे, तालमणी असणारे दोघं दोन्हीकडे, एका बाजूला भावकी आमची आणि एका बाजूला दाजी आहेत. काय करावं, काय एका बाजूला भावकीने वाजवावं आणि एका बाजूला दाजीनं वाजवावं. कृष्णा महाराज कदम इकडे बसलेले आहेत, स्वतः सेवा करतायत. इकडे योगेश बाप्पा आहेत. ही सगळी मंडळी खरं तर आपल्या परिसरावरती प्रेम करणारी मंडळी आहे. तसं पाहायला गेलं तर कीर्तनासाठी अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. कीर्तनकार महाराज आहेत, दिग्गज आहेत, मनमत महाराज आहेत, आमचे रेड्डी महाराज आहेत, माझे परमस्नेही परम मित्र अभंग महाराज आलेले आहेत, आमचे जनार्दन महाराज आलेले आहेत. या परिसरातली सगळी सेवा करणारी गायक वादक मंडळी आहेत. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूर शहर जरी असलं तरी सोलापूर शहरामध्ये आणखीनही तुम्ही सगळ्या मंडळींनी फळ परंपरा ही टिकवून जर ठेवली असेल तर तुम्ही सोलापूरकर मंडळी घ्यायची. परमार्थाच्या बाबतीत सेवा करत असताना कुठं सेवा करावी, कुठं करू नये, हा आमच्या परंपरेच्या लोकांना खूप अडचणीचा गोष्ट. पण सोलापूरला कीर्तन करायला यायचं झालं तर डोळे झाकून यायला हरकत नाही. कारण का अजून तुम्ही सगळ्या सोलापूर परिसरातल्या सगळ्या वारकरी मंडळींनी, भजन करणाऱ्या सगळ्या भजनी मंडळांनी अजूनही आपल्या परंपरा प्रथा अजून टिकवून ठेवल्या. आणि त्या दृष्टीतून हा पुरुषोत्तम मास तथा अधिक मास, मलमास, सगळ्यात सोपा शब्द म्हणजे धोंड्याचा महिना. आपल्या सगळ्याला पाठ असणारा या मासामध्ये पंचदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आपल्या या प्रांगणामध्ये होतो. तसं पाहायला गेलं तर किरणराव, हा कार्यक्रम हॉलमध्ये का बाहेर पटांगणात हे कळत नाही. कारण का तुम्ही व्यवस्थाच एवढी चांगली केली की सगळ्या बाजूनी गारवार येते. म्हणजे एसी हॉलमध्ये कार्यक्रम असल्यासारखं इथं वाटतंय. असो, त्याचं कारण एवढंच आहे की आमच्या श्रद्धाताईंचं परमार्थावरती असणारं हे प्रेम आहे. इथे येणाऱ्या सगळ्या मंडळींना व्यवस्था चांगली व्हावी, कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, एवढा प्रखर असा गुन्हा असताना सुद्धा त्या पटांगणामध्ये संपूर्ण महाराज कूलरची व्यवस्था, स्पीकरची व्यवस्था सुंदर अशा पद्धतीने केली. पुरुषोत्तम मासानिमित्त हा उत्सव आहे. हा पुरुषोत्तम मास म्हणजे काय आम्हाला पहिला कळालं. त्याला 2-3 प्रकारची नाव आहे. पहिलं नाव आहे याला मलमास आहे. मलमास या शब्दाचा अर्थ थोडासा माझा आवाज बसलेला आहे कृष्ण महाराज,
कारण काय आमच्याकडे फळावरती घरी सप्ताह चालू आहे, पण तरी आज कीर्तनाला इकडे आलो. याचं कारण एवढंच आहे, या आपल्या सगळ्या परिवारामध्ये आपल्या बरोबर राहणारी ही सगळी तरुण मंडळी खरं त्यांच्या प्रेमास्तव आपण इथं आज उपस्थित आहे. घरी सप्ताह चालू आहे, घरचं कीर्तन उभं राहिलं असेल. मी त्यांना एवढंच म्हटलं आरतीला माघारी येतो. आता आरती कधी इथली होती तिथं कधी होती मला माहित नाही, पण तरी इकडे आलो केवळ या सगळ्या आमच्या तरुण मंडळीच्या प्रेमास्तव. ऐका, मलमास हा पहिलं नाव आहे. मलमास का म्हणायचं? मलमास या शब्दाचा अर्थ काय? मलमास या शब्दाचं सोपं चिंतन करायचं झालं तर 2 ते 3 वर्षामध्ये येणाऱ्या ज्या काही क्षय झालेल्या तिथी आहेत, ते क्षय झालेल्या तिथी भरून काढण्यासाठी जे काही दिवस कमी झालेले असतात ते भरून निघण्यासाठी जो 3 वर्षातून एकदा 1 महिना वाढून येतो त्याचं नाव मलमास. मला या शब्दाचा अर्थ थोडेसे आपल्याकडे पाहायला गेलं तर आपण बाजूला काढून टाकलेलं म्हणजे बाजूला ठेवलेलं मल घाण असा शब्द आपण वापरला जातो. ऐका, मग गंमत काय झाली एकदा, हे सगळे मराठी महिने बाळा इकडे समोर ये, माझं बोलू नका. सगळे महिने मराठी महिने एका ठिकाणी आले आणि सगळे एका ठिकाणी मराठी महिन्याने विचार केला आपण जरा मीटिंग घेऊया. त्या सप्ताह करायचं म्हटले, सप्ताह करायचं म्हटल्यानंतर मीटिंग घ्यावी लागते आणि मग मीटिंग घेण्यासाठी सगळे मराठी महिने बसले. कोणते कोणते मराठी महिने? जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे तुम्हाला आणखी माहितीच म्हणायचं, म्हणजे लक्षात आहेत म्हणायचं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे सगळे महिने एका ठिकाणी बसले आणि मग एका ठिकाणी बसल्यानंतर चर्चा त्या मीटिंग मध्ये अशी निघाली की प्रत्येकाचं महात्म्य काय. चैत्र महिना म्हटलं, अरे वर्षातला सुरुवात होणारा पहिला महिना म्हणजे मी चैत्र. बरं, माझ्या पहिल्याच महिन्यामध्ये पहिला महिना माझा असला तरी पहिल्याच दिवशी वर्षाचं स्वागत करण्यासाठी 3:30 मुहूर्तातला पहिला मुहूर्त जो येतो तो म्हणजे कोणता? गुढीपाडव्याचा मुहूर्त येतो आणि तो गुढीपाडव्याचा मुहूर्त सुद्धा माझ्याच महिन्यात आहे. तर चैत्र महिन्याने थोडीशी छाती पुढे केली, त्याला पुढे म्हटलं, अरे एवढंच नाही, संपूर्ण हिंदू धर्माचं आराध्य दैवत असणारा प्रभू श्री रामाचा जन्म हे चैत्र महिन्यात. एवढ्यावर भागलं नाही, पुढे जाऊन म्हटला हनुमंतरायाचा जन्म ही माझ्याच महिन्यात आहे आणि चैत्र महिन्यात शक्यतो करून लग्नाच्या तारखा सुद्धा खूप असतात, म्हणजे सगळ्या बाजूने चैत्र महिना चांगला आहे. आता ऐका, मल मासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य होत. कोणतं शुभ कार्य? लग्न, वास्तुशांती, मुंज, बरोबर, या गोष्टी या मल मासामध्ये होत नाही. हे सगळं चैत्राने आपलं महत्व सांगितल्यानंतर थोडं मन मासाच्या अंतःकरणाला दुःख व्हायला सुरुवात झाली. याच्या महिन्यामध्ये बरंच काही काय होतं. तर चैत्राने बोलल्यानंतर पुढच्याने जरा सामान्य जरा कमी बोलावं ना. ते वैशाख म्हटलं, अरे ठीक आहे, पण माझ्याही महिन्यामध्ये एक 3:30 मुहूर्तातला आणखीन एक मुहूर्त माझ्याही महिन्यात येतो. कोणता? अक्षय तृतीया. तेवढं बसल्याने पुढे जाऊन म्हटलं, अरे माझ्याच महिन्यात भगवान नरसिंह अवताराला येतात, लग्नाच्या तारखाही खूप असतात. बरं ठीक आहे, हे असं करत करत प्रत्येक महिन्याने आपलं आपलं महत्व सांगायला सुरुवात केली. आषाढ महिना आला. आषाढ महिना म्हटलं, अरे तुमचं काहीच नाही, तुमच्या सगळ्यापेक्षा माझ्या महिन्याचं महत्व जास्त आहे. का? जगाच्या आराध्य दैवत असणारा पांडुरंग परमात्म्याची जी वारी आहे ती कधी? माझ्या महिन्यात आहे. आणि म्हणून तर देवाने स्वतः सांगितलं काय? आषाढी
आषाढ महिना म्हटला रे स्वतः परमात्म्याने माझ्या महिन्याचं महत्व सांगितलंय. आषाढी कार्तिकी विसरू नका मत सांगत असे गुण पांडुरंग. आषाढ महिन्याचा विषय संपला की आषाढ महिना म्हटला रे नुसतं पांडुरंग सांगतो यात विशेष नाही. माझ्याच महिन्यामध्ये जे वारकरी संप्रदायाची संत परंपरा आहे त्यातले भक्त शिरोमणी असणारे नामदेव महाराजांनी समाधी सुद्धा माझ्याच महिन्यात घेतली. सावता महाराजांनी समाधी माझ्याच महिन्यात घेतली. श्रावण महिना उठला, श्रावण म्हटला अरे तुमचं काहीच नाही, सगळ्यात महत्वाचं मी माझं सांगतो महत्व. श्रावण महिना म्हटला माझ्या महिन्यात असं असतं सगळ्यात महत्वाचं एक महिनाभर कोणीच खात पीत नाही. म्हटलं काय सांगतो एक महिना असा कोणीच खात पीत नाही. पण तेवढ्या आता खात पीत पुढे सांगायची गरज नाही, सांगावं लागेल. ऐका, खात पीत नाही. आणखीन पुढे जाऊन सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा माझ्याच महिन्यामध्ये अवताराला येतात. भगवान श्री ज्ञानोबा हे माझ्याच महिन्यामध्ये अवताराला येतात. असं प्रत्येकाने आपलं आपलं महत्व सांगायला सुरुवात केली. जसं जसं प्रत्येक महिना आपलं आपलं महत्व सांगायला लागलं तसं तसं महाराज मलमासाचा चेहरा बारीक व्हायला लागला. अरे आपल्या महिन्यात काय काहीच नाही, आपल्या महिन्यात कसं काय करावं काय करावं. सगळी मीटिंग संपली आणि मीटिंग संपल्यानंतर कडक की तिथून निघाला डायरेक्ट वैकुंठात गेला. वैकुंठात देवाकडे गेला आणि देवाला बांधू लागला, देवा मला अवताराला घातलंच का, मला जन्म का दिला. देव म्हटलं अरे झालं काय, अरे माझ्या महिन्यात काय उपयोग आहे. माझ्या महिन्यात कुठला देव अवताराला आला नाही, माझ्या महिन्यात लग्न होत नाही, माझ्या महिन्यात वास्तुशांती होत नाही, माझ्या महिन्यात काहीच होत नाही, काय उपयोग नाही माझा. मला जन्माला तरी घातलं का, असं आपण तर काय जन्माला घातलं. असं म्हटल्याबरोबर देवाने जरा त्याला समाधान करण्याचा प्रयत्न केला. देव म्हटलं काळजी करू नको, जरा थांब, बाकीच्या पेक्षाही तुझ्या महिन्याचं मी महत्व वाढवतो. काय करतो म्हटले काही नाही, एक काम कर, तुझ्या महिन्याला असा आशीर्वाद देतो की तुझ्या महिन्यामध्ये जे काही आध्यात्मिक कार्य जे काही पारमार्थिक कार्य जे करतील त्या कार्याचं जे 1 पटीनं पुण्य मिळत असतं तर ते 100 पटीनं अधिक तुला पुण्य मिळेल असं तुला वरदान देतो. ते अधिक मासाला पटीन अधिक मास म्हटला मला तुमचं पटीन आहे का, मला विश्वास नाही तुमच्यावर का, कारण तुमचा स्वभाव मला माहिती आहे का. माझं समाधान करण्यासाठी उभं तोंडावर बोलला असता त्या द्रोह बाळाने महाराज काय मागितलं होतं देवाकडे. द्रोह बाळाने लक्षात नाही, आदळपत नव्हतं मागितलं, बापाची मांडी मागितली होती. बापाची मांडी मागितली पण देव असा चतुर आहे महाराज. देव म्हटलं आता याला एकदा बापाची मांडी दिली की पुन्हा बाप त्याने खाली ढकलून दिलं की पुन्हा हा माझी तपश्चर्या करेल आणि पुन्हा मागायला येईल. मग त्याच्यापेक्षा देवाने एक काम केलं, असं कर तुला एकदाच देतो आदळपत, तिकडच जाऊन बस, पुन्हा माघारी येऊ. हा स्वभाव त्याला माहिती होता म्हणून अधिक मास सुद्धा म्हटलं देवा तू कसा आहे आम्हाला माहिती आहे. चतुरा तो शिरोमणी सकळा म्हणे धन्य तुझी विठो नवला जय विठ्ठल करून काय काही करू मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी तू चतुर आहे, चतुरा तरी चतुरा राव म्हणून तुझी ओळख आहे देवा, मला तुझ्यावर भरोसा नाही. असं म्हटल्याबरोबर महाराज देव म्हटलं हरकत नाही, एक काम कर, मी आणखीन एक तुला वरदान देतो. तुझ्या महिन्याला मी माझंच नाव देऊन टाकतो म्हणून जे 4थं नाव पडलं या महिन्याला पुरुषोत्तम मास. मग या मासामध्ये काय केलं पाहिजे तर या मासामध्ये महत्वाचं ज्ञानदान केलं. पहिलं ज्ञानदान आणि दुसरं जे केलं पाहिजे ते सोन्याचं दान. म्हणून आमच्या घरी काढून ठेवून आलो. समजा वाटलं सध्या कोणाला तर घालावी तर म्हणजे आमची मोकळी ठेवून हात मोकळा असावा, कोण अडचण नको. कारण का
दानाचं महत्व या महिन्यामध्ये जास्त सांगितलं. तुम्ही जेवढं दान करताल त्याच्या जवळजवळ बऱ्याच महाराज लोकांनी हात मोकळे ठेवले. त्यांना माहिती महिन्यात कुठे किरण तुम्ही मनावर घेऊ नका, पुन्हा बघू काहीतरी असं तसं काही अडचण नाही. पण दानाचं महत्व सांगितलं, सुवर्ण दानाचं महत्व सांगितलं. आता हे सगळे महत्व मी सांगत बसत नाही, मला अभंगाकडे यायचं आहे. आणि मग हा पुरुषोत्तम मास हा या वर्षी 2026 सालामध्ये आपल्या या ठिकाणी हा महोत्सव आपण सगळे संत असेल ज्ञानोबा तुकोबार आहे भक्त परिवार हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ऐका, मग परिवारामध्ये हा सगळा हा साजरा करत असताना या महिन्यामध्ये जास्त आध्यात्मिक दृष्ट्या आणि पारमार्थिक दृष्ट्याच महत्व या महिन्याला दिले. कारण तुम्ही जेवढं पुण्य करताल त्याच्या 100 पटीने अधिक पुण्य तुम्हाला मिळेल. या दृष्टिकोनातून हा सगळा मोठा एवढा घाट हा उत्सव आपण सगळी या ठिकाणी मंडळी करत आहोत. याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायचा अभंग तुकोबाराय या अभंगातून साध्य साधन भाव सांगतात. साध्य आणि साधन या शब्दाचे दोन अर्थ आमच्या लक्षात आले की अभंग पूर्ण तुमच्या लक्षात येईल. साध्य या शब्दाचा अर्थ काय, जिथं आम्हाला पोहोचायचंय ते त्या ठिकाणी आम्ही पोहोचणं म्हणजे साध्य, किंवा आम्हाला फळ मिळणं साध्य. आणखीन पुढे बोलायचं झालं तर आपण बरेचशी मंडळी इथं नोकरदार आहे. नोकरी करत असताना नोकरीचा पगार ज्या दिवशी ज्या तारखेला मिळतो ती 1 तारीख असू द्या किंवा 5 तारखेची ज्याची जी असेल ती तारीख, त्या ज्या तारखेला पगार मिळतो त्या तारखेला समजायचं की मागच्या 1 महिन्याचं फल आपल्याला मिळालंय, त्याला फल म्हणा. आणि साधन महत्वाचं आहे. साधन म्हणजे काय, आतापर्यंत आपण 1 महिना केलेली ड्युटी म्हणजे हे झालं साधन. तर ठीक आहे. मग तुकाराम महाराज तुम्ही या ठिकाणी साध्य साधन भाव सांगत असताना हे साधन कोणती सांगितली, म्हणजे अनेक साधन आहे. नळोबरा बोलतात नाना साधनाच्या केल्या, नाना साधनं म्हणतात महाराज. नाना म्हणजे किती, अनेक साधन आहे. ठीक आहे. मग प्रामुख्याचे कोणती साधन आहेत, प्रामुख्याने 3 साधनं सांगितली. कोणते साधनं सांगितले तर मुख्य साधन सांगत असताना योग नावाचं साधन आहे, आणि दुसरं साधन सांगत असताना ज्ञान नावाचं साधन आहे, आणि तिसरं भक्ती नावाचं साधन आहे. योग नावाचं साधन म्हणजे काय, योग या कलियुगामध्ये करणं सोपं आहे का, योगाचे आवाटा हे निघाले का त्याच्या पदरात काय दुःखच आहे. मी म्हणत नाही ज्ञानेश्वरी नाही कळलं तर ज्ञानोबराचा हरिपाठ करा. योग पण काय खात्यात मला विचारायचं आहे त्यांना, माझा का बसतो, माझाही जातो वर पण का बसतो हेच कळत नाही. आपण बसू कीर्तन झाले मीटिंगला. ऐका, ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात योग याग विधी येणे नोहे स्पष्ट ज्ञानोबाचं वाक्य. आपण रोज हरिपाठ करणारी मंडळी कोण हरिपाठ करतं, कोण करतं हरिपाठ, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने काय केला पाहिजे, हरिपाठ. बरोबर आहे, हरिपाठ काय केला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे. कोणी म्हणजे लक्षात ठेवा, आता विसरला असला आतापर्यंत इथून पुढे करा. हरिपाठात ज्ञानोबा बोलतात योग याग विधी येणे काय झाले, कीर्तनकार महाराजच हरिपाठ करणं तर तुमच्यासारख्याला सांगून काय उपयोग, विठाला ते तेवढं कट करा बरं का. कोण आहे ते लाईव्ह व्ह्यू नाही ना, ते नाही पहिलंच आमच्या परंपरेच्या लोकांवर नाही डोळे तसं काही तसं करू नका. आणि मी बी काही भेट नाही तसं, मी काही लेकरू बाळगायचं नाही. 700 वर्षाची परंपरा आहे, उगत नाही. पिढ्यानपिढ्या आमच्या गेलेल्या आहेत महाराज ह्याच्यात. काय याला जिजायला याला कष्ट काय लागतं ज्याची त्याला माहिती मला असू द्या. योग याग विधी ज्ञानोबाने हरिपाठात सांगितलं. पण पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, ज्ञानोबा स्पष्ट बोलतात वायाची शब्द काय वापरतात, उपाधी.
वायाची म्हणतात, उपाधी म्हणतात तुम्ही याच्या वाटेला जाऊ नका. मग ज्ञानोबर आहे, वायाची उपाधी म्हणता तुम्ही. हो, तुम्ही याच्या वाटेत जाऊ नका, योगाच्या वाटेत जाऊ नका, यागाच्या वाटेत जाऊ नका. अहो या योग समजला जाऊ द्या, पण यज्ञ करणं तरी सोपं आहे का तुम्हाला? काय वाटतं? यज्ञ करण्यासाठी महाराज यज्ञाची भूमी पवित्र लागते. नुसती पवित्र असून चालत नाही, त्या भूमीमध्ये नांगर फिरवावं लागतो. अगोदर नांगरावी लागते, पण ती कशी नांगरलेली पाहिजे? सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते. सोन्या नावाच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर कडून चालत लोकांना नेम घातले की पोलवाटा खूप काढतात. मला सोन्यापासून तयार झालेला नांगर आणि त्या नांगरापासून ते नांगरावी लागते. बरं ठीक आहे, नांगरलं. पुढे जाऊन बोलतात ते जे यज्ञकुंड करावं लागतं, ते यज्ञकुंड असं कसं करून चालत नाही. त्या यज्ञकुंडाला काही अटी आहेत, नियम आहेत. धर्मशास्त्राचं चिंतन असं आहे, ते यज्ञकुंड करत असताना जो यजमान यज्ञासाठी बसणार आहे, त्या यजमानाच्या जन्मपत्रिकेवरून आणि त्याच्या उंचीवरून महाराज ते यज्ञकुंड तयार करावं लागतं. त्याचं नाव, वरचं जे तोंड असतं त्याचं नाव आहे योनी, आणि प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये योनी. तुम्ही म्हणता पत्रिका तुम्हाला कळते का? पण 200 रुपये फी घेतल्याशिवाय मी सांगत नाही. आधी सांगितलेलं बरोबर, तुम्ही येऊ नका. ऐका. आणि महत्वाचा पुढचा मुद्दा असा आहे, नुसतं यज्ञकुंड तयार झालं तर चालत नाही. त्याच्यामध्ये आहुती देण्यासाठी काय लागतं? पंचपल्लवी लागतात. आपल्याला पाठ आहे, ओळ, आंबा, पिंपळ वगैरे, त्याला समिधा म्हणतात. पण सगळ्यात महत्वाचा एक पदार्थ त्या यज्ञकुंडामध्ये आहुती देण्यासाठी जो लागतो तो म्हणजे कोणता? तूप. कोणाचं? गाईचं म्हणायचं नाही, गावरान गाईचं. शब्द महत्वाचा आहे, गावरान. अंडरलाईन करावं लागतो. गावरान गाईचं तूप लागतं. बरं किती लागतं? त्याला सुद्धा मोजमाप आहे महाराज. किती लागतं? त्याला नियम असा सांगितलाय, हत्तीच्या सोंड एवढी धार सतत त्याच्यामध्ये सोडावी लागते गावरान गाईच्या तुपाची. फक्त 4000 रुपये किलो. करायचा का यज्ञ? अजून पुरुषोत्तम म्हणजे आहे, अधिक महिना अजून शिल्लक आहे, पुढे 15 दिवस. प्रतिपदेला चालू करू यज्ञ, काय अडचण नाही. 4000 रुपये किलोनी हत्तीच्या सोंड एवढी धार घालेल, एवढं लागणार. किती तूप लागणार आहे हिशोब करा, तेवढं तूप उपलब्ध करा. सोपं का? नाही ना. म्हणून तर त्याबरोबर म्हणतात योग याग विधी येणे लोहे सिद्धी वायाची उपाधी दंबधन. ठीक आहे, चला योग साधन नको, पुढे बोला. म्हणजे ज्ञान साधन. ज्ञान साधन तरी तुमच्या दृष्टीतून कसं आहे? ज्ञानाच्या प्राप्तीसाठी महाराज काही पायऱ्या सांगितल्या तत्वज्ञानाने. काय पायऱ्या आहेत? पहिली पायरी सांगत असताना ज्ञानाच्या बाबतीमध्ये विवेकाची पायरी सांगितली. विवेक पाहिजे. आता विवेक कोणता? सोलापुरातला विवेक का दक्षिण सोलापुरातला? बरं तुळजापुरातला. विवेक या शब्दाचा अर्थ सुविचार पाहिजे, अंतःकरणामध्ये सुविचार. बरं दुसरी पायरी म्हटली वैराग्याची पाहिजे. वैराग्य पाहिजे. वैराग्य कशाला म्हणतात? इह लोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? हे बाकी व्याख्या सगळी सोडून द्या, सगळी लक्षात राहणार नाही. 2 मुद्दे फक्त यातले शब्द लक्षात ठेवा, भोग आणि त्याग. माणसाच्या जीवनामध्ये भोग आवडतो का त्याग आवडतो? जाऊ मी सोपं बोलतो. परमार्थाचा भोग आवडतो का त्याग आवडतो? नाही कळत, आणखीन सोपं बोलतो. आता कुणाला वाटतं की 11 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन सुटू नये, आणि हिथच जर प्रपंचातल्या गोष्टी असत्या तर, प्रपंचाच्या गोष्टी चालू असल्या तर महाराज लोकांना रस येतो. म्हणजे आम्हाला प्रपंचाच्या बाबतीत भोग आवडतो, पण परमार्थाच्या बाबतीत आवडत नाही. त्या नको म्हणता आलं पाहिजे. याला वैराग्य म्हणतात. क्षमता, देशत संपत्ती वगैरे वगैरे, आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते. पण या ज्ञान साधनामध्ये सुद्धा एक अडचण आहे. काय अडचण आहे? ज्ञानोबा म्हणतात, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचा जर गर्व झाला तर ते ज्ञान टिकत नाही. म्हणजे ज्ञान साधन ही कलियुगामध्ये सुद्धा. ठीक आहे. अहो पण ही दोन्ही साधनं सांगितली, या दोन्ही साधनाचं फल काय? ते म्हटले मोक्ष. दोन्ही साधनाचं फल काय आहे? म्हणजे मोक्ष. आता मोक्ष कशाला म्हणतात? मोक्ष या शब्दाची सगळ्यात सोपी व्याख्या म्हणजे मोकळं होणं. म्हणजे काय? मोक्ष. मोकळं. मी सोपं बोलू का? काय झालं? आता फळावरची लोक माळा वगैरे घालून येतात. मग माळ घातली, एखादा शहाणा असतो, तो म्हणतो महाराज एकदा पोराचं लग्न झालं की बस तुमच्या मागच बॅग घेऊन फिरणार. आता कमीत कमी 20-21 वर्ष झालं मी फिरतो, पण अजून एक पट्ट्या माझ्या मागे आलेला.
एकदा पोराचं लग्न झालं की मी काय झालो, आणि सध्या पोराच्याच लग्नाची अडचण आहे का नाही बाप्पा? पोराचंच लग्न. अहो आम्हाला सांगतात लोक, महाराज तुम्ही एवढं फिरता बघा कुठं तरी पोरगी. जाऊ द्या. माझा मुद्दा काय चालू आहे, मोकळं होणं. माणसाच्या जीवनात मोकळं कधी होता येतं? मोक्ष प्राप्ती, मोक्ष मिळणं. मोक्ष या शब्दाचा अर्थ जन्म आणि मृत्यू संसारातून मुक्त होणं म्हणजे काय, मोक्ष. बरं ठीक आहे, मग याचं फल हे आहे. तिसरं साधन ते म्हटले भक्ती नावाचं साधन. मग भक्ती नावाचं साधन, या भक्ती नावाच्या साधनाचं फल काय? ऐका, शास्त्र असं सांगतं, भक्ती नावाच्या साधनाचं फल, जसं भक्ती हे साधन म्हणून सांगितलं तसं भक्ती हेच फल म्हणून सांगितलं. भक्तीला फल काय आहे? भक्तीच आहे. म्हणजे का? याचं कारण असं आहे, साक्षात परमात्मा सांगतो, हे चिथूर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, आणि भक्ती रूपी साधना असाची. म्हणून तो कोपर आहे हे साधन म्हणून आपण त्याच्या पहिला आता तुम्ही उगाच शांत बसा. आताशी लिंक लागली म्हणजे आमचं जुळलंय. कसं असतं, आमचं जुळल्याशिवाय तुमच्याकडे काही बघण्यात मजा नसते. आधी आमचं बघावं लागतं, नाहीतर अवघड असतं आमच्यात पुन्हा. तुम्ही या आजच्या दिवस आहे, उद्या अवघड
अवघड असतं हे सगळं. मी जरा घाबर त्यात काय आहे, तुम्ही सगळ्या कीर्तनकाराच्या यादीमध्ये मी सगळ्यात बारका भाऊ आहे. भक्त परंपरेचा मोठा एवढंच आहे. नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दासमी दुर्बळ वैष्णवाचा असो. चला ऐका. म्हणून तुकोबाराने भक्तिरूपी नावाच्या साधनासाठी साधन म्हणून काय आम्हाला पहिलं सांगितलं, मुख्य काया. काया शब्द वापरला, पहिलं साधन काया म्हणून सांगितलं. आता ऐका, काया 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 या शब्दाचा अर्थ करत असताना काया म्हणजे काय, काया कशाला म्हणतात, त्या शरीराला काय म्हणतात, काया म्हणतात, बरोबर. आता ऐका, मला असं विचारायचं आहे, जर काया या शरीराला जर तुकोबारायांनी जर पहिलं शरीराला हे साधन म्हणून जर तुकोबाराय म्हणत असतील, तर मला असं विचारायचं आहे, साधन ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस साधन चांगलं असावं का खराब असावं, तुमचं मत काय? जाऊ द्या, तुम्हाला नाही कळालं, मी सोपं बोलतो. आणखी आपण बोर पाडला, बोर पाडल्यानंतर त्या बोर मधलं पाणी बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय घ्यावे लागते, मोटर. पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर लागते. जी मोटर आहे ती मोटर म्हणजे काय झालं, पाणी बाहेर काढण्याचं साधन झालं. पाणी प्राप्त होणं म्हणजे फल झालं, बरोबर आहे ना. आता आपण बोरच्या मोटरीसाठी आपण दुकानामध्ये गेलो. दुकानामध्ये गेल्यानंतर आपण काय म्हणतो दुकानदाराला, मालक मोटर कशी पाहिजे, ISI मार्क पाहिजे, पाणी कसं मारलं पाहिजे, कशी चालली पाहिजे, बरं त्याच्याकडनं सगळं लिहून आणतो. काय गॅरंटी वॉरंटी सगळं लिहून आणतो, बरोबर आहे. मग आता मला असं विचारायचंय, जर तुकाराम महाराज आम्हाला या देहाच्या बाबतीत म्हणजे काया म्हणून हे जर साधन सांगत असतील, तर मला असं विचारायचं आहे, हे साधन चांगलं का वाईट आहे, इथून मला बोलायचं आहे. ऐका, हे देहरूपी नावाचं साधन कुणाला चांगलं वाटतं, कुणालाही विचारायचं नाही. इथं गुडघे दुखणारे किती लोक आहेत, कोणाचे दुखत नाहीत हे विचारा मला, दुखणारे काय विचारता, तरुणाचे दुखायला लागले बाकीच्याच काय घेऊन बस, ठीक आहे ना. कुणाचे दुखत नाहीत हे विचारा. तर ऐका, ते कधीही विचारायचं नाही हा चांगला आहे का वाईट आहे. मग कधी विचारायचं, ज्या टायमाला त्या गुडघ्याला कळ यावी आणि आपण जवळ असावं, मग त्याला विचारावं, कसं काय बाबा हा देह. बरं जाऊ द्या, साधन चांगलं असावं, टिकाऊ असावं का नाही साधन, तुमचं मत काय, साधन कसं असावं, टिकणार असावं का नाही. मग मला असं विचारायचं, तर तुकाराम महाराज या देहाला साधन म्हणत असतील तर हे देहरूपी साधन टिकणार आहे का. हा देह नाशी वंतो Thank you.
घातले रे कीटकाचा सांगा. हा देह नाशिवाना टिकणार आहे का? पण तरीही तुकाराम महाराज याला साधन म्हणतात. माझा मुद्दा एवढा तरीही साधन म्हणतात. बरं ठीक आहे, ऐका ना, मला असं विचारायचंय, हा देह नाशिवान आहे, जाणार हेही मान्य आहे, पण असताना तरी चांगला आहे का? वरी चर्म घातलेले कीटकाचा सांदा, हा आतमध्ये काय आहे? रवा रवा दुर्गंधी हे अमंगलतेचा बांधा. एवढा देह असा खराब असताना सुद्धा तो खूप बरा आहे. तुम्ही या ठिकाणी साधन म्हणून याचा जे काही वापर करताय म्हणून जे आम्हाला सांगताय साधन म्हणून, हे कसं काय? मग गोबारा म्हणतात त्याचं कारण आहे बाबा. काय कारण आहे? तो गोबारा दुसरीकडे एका ठिकाणी त्याचं उत्तर देतात. शरीर उत्तम पुन्हा या शरीराला दोन विशेषण लावतात. कोणती कोणती? पहिलं उत्तम ही लावतात आणि दुसरं शरीर उत्तम चांगले चांगलं. काय कारण आहे? शरीर सुखाचे घोसुले. घोसुले या शब्दाचा अर्थ करत असताना वैकुंठवासी श्री गुरु आमचे भाऊ आम्हाला असं सांगायचे, घोसुले या शब्दाचा अर्थ सुख आणि दुःखाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे शरीर. सुख आणि दुःखाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे शरीर. मला सांगा ना, या देहातल्या या शरीरातल्या लोकांना सुख दुःखाची जाणीव आहे का? या माईकला येऊ, या माईकला बघा ना, समजा मी इथं कीर्तनामध्ये चालू या माईकच्या कानाखाली दिली, माईक मला काही म्हणाल का? म्हणलं तर कोण म्हणाल मला की बघा लागला रागाने, बघू नको महाराज, बरोबर आहे ना? कारण का हा माईक काही मला म्हणणार सुख आणि दुःखाचं ज्ञान कशाला नाही? या माईकला नाही. पण ते जर एखाद्या कीर्तनाला आलेल्या माणसाला मी जर बाहेर मागून नुसत्या सारणार नाही, मला कीर्तना सारायची सवय, सारल्या आणि जर दिली तर तो काय करेल? सोलापूरचा असल्यामुळे तो आधी 2 देईल मला आणि मग विचारेल पहिले 1 का देईल. म्हणजे का? सुख आणि दुःखाचं ज्ञान या देहातल्या या शरीरातल्या लोकांना. म्हणून तुकोबरा म्हणतो शरीर सुखाचे शरीरे साध्य होय केले. या शरीराशिवाय आम्हाला साध्याच्या ठिकाणी जाता येत नाही. कोणतं साध्य आहे? शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म नाम परमात्मा म्हणजे परमात्म्याची भेट
या देहाशिवाय होत नाही. मग देहाशिवाय परमात्म्याची बोध होत नाही. म्हणून तुकोबराने काया, पहिलं साधन काया म्हणून सांगितलं, दुसरं साधन वाचा आणि तिसरं साधन मने म्हणून सांगितलं. काया, वाचा आणि मने. कायेने, वाचेने आणि मनाने काय व्हावं लागतं म्हटले? दास व्हावं लागतं. कुणाचं? तर विष्णूचं दास व्हावं. या अभंगामध्ये नामनिर्देशक करत असताना विष्णूचा दास शब्द वापरला. मग तुम्ही इथं दास लावत असताना तो शब्द देवाचा कोणत्याही शब्द वापर केला तर हरकत नाही. ज्याची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याची. कारण का अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांची श्रद्धा बऱ्याच देवावर बसली, बऱ्याच देवावरती. पण विष्णूचं दास व्हावं म्हणून सांगितलं. दास 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 या शब्दाचा अर्थ काय? दास होणं या शब्दाचा अर्थ काय? दास कशाला म्हणतात? दास जर पाहायचं असेल तर आम्हाला दास्यत्वाचा भाव पाहायचा असेल तर दास्यत्व निकट म्हणून केले म्हणून देखील किंवा सोप्या भाषेत बोलतो, अलीकडच्या काळातल्या लोकांना दास व्हावं वाटतं का मालक व्हावं वाटतं? काही चुकलं काय माझं? दास या शब्दाचा अर्थ नोकर, दास या शब्दाचा अर्थ शिपाई, दास या शब्दाचा अर्थ काम करणारा भिकारी. बरोबर आहे? दास बरोबर आहे ना? मला सांगा, आपल्याला दास व्हावं वाटतं म्हणजे शिपाई भिकारी व्हावं वाटतं का मालक व्हावं वाटतं? बरं ठीक आहे, नाही पटलं तुम्हाला पटवून देतो. मग दास चांगला का मालक चांगला? जुन्या काळामध्ये काय होतं, खेडेगावांमध्ये गावचे पाटील असायचे. महाराज पाटील आणि पाटीलची ही पदवी आहे महाराज. कुणाला द्यायची? ज्याच्याकडे इष्टे किंवा काही जबाबदाऱ्या त्या पंचकृषीतल्या असल्या की त्यांना पाटीलची नावाची ही पदवी असायची. आणि मग सूर्योदयाच्या पूर्वी त्या परिसरातली काही बिगारी काम करणारे म्हणजे हातावर पोट असणारी काही मंडळी त्या पाटलांच्या दारात सूर्योदयाच्या पूर्वी जाऊन उभं राहायची. पाटलांचा दरवाजा उघडला की ती मोठ्यांदा ओरडायचे, पाटील बुवा, या पोटाची खडगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी काम द्या. आणि काम देऊन तसं बोललं म्हणजे आम्ही पोट भरू. हे जुन्या काळातलं सांगतो. पाटील बुवाच्या दरवाजामध्ये पाटील हे मालक होते. बरोबर आहे? पाटील म्हणजे मालक आणि काम करणारा बिगारी, काम करणारा त्यांच्या दारामध्ये जाऊन मागणारा तो सेवक. मग पाटलांनी त्यांना काम द्यायचं आणि मग काम दिल्यानंतर त्यांनी महाराज काम करून आपलं काय असेल ते दिवसभराचा पगार घ्यायचा आणि मग आपल्या आपल्या कामाला जायचं, आपलं पोट भरायचं. पण हे पूर्वीच्या काळात होतं. पण आता अलीकडच्या काळात आता आम्ही गावात कीर्तनाला गेलो की पाटील बुवा गाडीवर चाललेले असतात आणि नेमकं आम्हाला आलो येतात आणि आम्ही म्हणतो, पाटील बुवा कुठं? महाराज तुम्ही फक्त घरी जाऊन बसा, आत्ता माघारी येतो. अरे पण कुठं? काही नाही, घराच्या घरी जाऊन येतो. कळालं का नाही? किती सोपं सांगू. एक काळ पाटलाच्या म्हणजे मालकाच्या दरवाज्यात कोण होता? गडी होता. पण आता मालक म्हणजे पाटील कुणाच्या दारात आहे? मग मला सांगा, गडी चांगला का मालक चांगला? तर गड्याचा थाट खूप आहे महाराज. गडी कामाला येताना सहज येत नाही. आता ज्याची शेती आहे, ज्याच्याकडे काम आहे फॅक्टरी, त्याला विचारा मला. ते येताना आधीच सांगतो कामाला येतो पण यायला जायला गाडी पाहिजे, ती पण एसी लागते. बरं 11 वाजता कामाला येणार. बरं त्याच्या पुढं नंतर दुपारी 2 वाजता जेवायला सुट्टी करणार. बरं पुढं नंतर पण दिवसभरामध्ये जे पाणी प्यायला लागतं ते पाणी कुठलंही असं तसं पिणार. पाणी कुठलं लागतं प्यायला? म्हणजे तुम्हाला बी अनुभव आहे चांगले. मग आता मला सांगा, दास चांगला का मग मालक चांगला? आता कुणी म्हणाल दास चांगला? या आता कुणी म्हणाल दास चांगला? ऐका, पण तू खूप बरा सांगतात त्या परमात्म्याचं म्हणजे महाविष्णूचं दास व्हावं विठाला.
विष्णूचा दास व्हावं, त्याचं फल काय? तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात, काम क्रोध त्या बाधेचे ना. त्याला कोण का बाधा करणार नाही? काम आणि क्रोध. आता ऐका, हे काम आणि क्रोध कोण आहे तो? ते म्हटले विकार आहे. मग विकार किती आहेत? ते म्हटले 6 विकार. विकार किती आहेत? 6 विकार आहेत. मग 6 विकाराचं तुकोबारा तुम्ही नाव का घेतलं नाही? तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबा ह्या 6 मध्ये हे दोघं आहेत ना, हे दोघं बलवान आहेत, म्हणजे जास्त ताकदवान आहेत. कोण? काम आणि क्रोध. कामाजी कोतवाल नागवेले बहुतासी, हरे हराचे अब्रू घेतो भय नाही त्याची. काम हा सामान्य नाही महाराज. क्रोध म्हणजे काय? कोणता? माल कंस तोडी सुहानी. क्रोध म्हणजे राग ना. मग माल कंस तोडी सुहानी कोणता? ते म्हणजे त्याचंही नाव आहे. कुठलं? वैताग्या. या रागाचं सुद्धा नाव आहे, वैताग्या नावाचा राग आहे. बरं ठीक आहे. मग तुकाराम महाराज सांगतात, ह्या 6 जणांमध्ये हे 2 जण बलवान आहेत. मी जरा पुढे जाऊन सांगतो ऐका. नाथ महाराजांनी भारुडामध्ये असं वर्णन केलंय, आठवतंय का बघा. नाथ महाराज असं सांगतात, या कामाचं आणि क्रोधाचं काय आहे? संगनमत आहे. जिथं जिथं काम आहे तिथं तिथं क्रोध आहे, आणि जिथं क्रोध आहे तिथं काम आहे. ह्या दोघांचं संगनमत आहे. असू द्या. आणि मग तुकोबाराय म्हणतात, ह्या 6 जणांमध्ये बलवान जर कोण असतील तर हे काम क्रोध आहेत. मग आम्ही काया वाचा मने झाला विष्णू दास. जर कायाने वाचेने आणि मनाने त्या विष्णूचं जर दास झालो तर काय त्याचं फल आहे? काम क्रोध त्यास बाधते ना विनोबा. विठाला म्हणून सांगतात, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. त्याचं फल काय सांगितलं आम्हाला? कामक्रोध त्यास बाधतीना. आणखीन सांगत असताना तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणात असं सांगतात की काय होतं? कायाने वाचेने आणि मनाने त्या परमात्म्याचा दास झाला की तुमचा अंतःकरणाची शुद्धी म्हणजे चित्ताची शुद्धी होती. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहिले. चित्त निर्मळ होतं. पण हे सगळी साधना करत असताना त्या साधनामध्ये सगळ्यात महत्वाचा जो लागतो तो विश्वास. अभंगाच्या दुसऱ्या विश्वासी It's
त्यांनी त्यांची सोडली नाही. म्हणजे विश्वास आहे, हे विश्वास सगळ्यामध्ये महत्वाचा काय आहे, विश्वास. ठीक आहे, असं काही नाही. इथं जमलेली सगळी मंडळी काही सामान्य नाही महाराज. एका होणी बरे रे महाराज. पण काय फक्त एक विशेष आहे, एका झाडाखाली सगळे येऊन व्यवस्थित नानकात घेऊन होतो. हे जर बाहेर गेले ना सोपं नाही महाराज. हे उगा आपलं तर कसं आहे, मारुतीराय साक्षीला आहेत आणि झाड बी चांगला आहे. सगळे मला जे काही एका म्हणे, पण विश्वास पाहिजे महत्वाचा. तुकोबारा सांगतात या साधनामध्ये आम्हाला काय पाहिजे, विश्वास महत्वाचा. बरं ठीक आहे, मग साधनावरती विश्वास पाहिजे म्हटलं. हो, पण हे विश्वास ठेवून केलेलं साधन त्याचं फल जे आहे ते मिळालेलं, याचं उदाहरण काही आहे का? ते म्हटले आहे ना उदाहरण. कुठं उदाहरण आहे आम्हाला सांगा ना. म्हटलं सांगतो, काळजी करू नका. आपण सगळी परंपरेतली मंडळी आहेत, भावार्थ रामायण ऐकणारी मंडळी आहेत. मला बोलायचं आता काय, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. पुन्हा सांगतो, स्वामी म्हणजे कोण, परमात्मा. आणि विश्वास ठेवणारा म्हणजे कोण, साधक म्हणजे कोण, भक्त, भक्ती करणारा. बरोबर आहे. आता ऐका, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. याला उदाहरण काय, याला उदाहरण पाहायचं असेल तर भावार्थ रामायण काढावं लागेल. ज्या टायमाला राम प्रभू आणि रावणाचं युद्ध सुरुवात झाली. युद्ध सुरू झाल्यानंतर गंमत काय झाली, त्या रावणाचे आणखीन दोघ जण भाऊ होते. कोण, अहिरावण आणि महिरावण. महिरावणाने काय केलं महाराज, राम प्रभूजी बरोबरती, लक्ष्मणाबरोबरती आपल्याला युद्ध करायचं म्हणल्यावर आपल्याकडे ताकद तेवढी नाही, म्हणून त्याने काय केलं, एका देवीची उपासना केली. म्हणून ऐका, देवीची उपासना केल्यानंतर देवी प्रसन्न झाली. कृष्णा महाराज काय भानगड असो ते असो, पण देवी लवकर प्रसन्न होती. ऐक नाही, काय विशेष असेल ते असो, पण देवी प्रसन्न लवकर होती. कोणती का असं ना मराठी भाषेत तुम्ही कुठेही जाऊ नका, मला फक्त त्या देवी बद्दलच बोलायचं. मी त्या देवीचं महत्व पुढे सांगणार. ऐका, आणि मग ती देवी काय झालं, प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्याबरोबर त्याला ताकद मिळाली. आता देवी प्रसन्न झाली की काही जुने नियम आहेत असे महाराज. देवी प्रसन्न झाली की देवीला काय द्यावं लागतो, तुमच्याकडे जास्त आहे मला माहिती आहे, या परिसरात मी बऱ्याच वेळा फिरलो गाडीतून पाहिलं. त्यामुळे काय द्यावं लागतो, बळी द्यावा लागतो. बळी द्यावा लागतो म्हटलं की गंमत काय झाली, त्या अहिरावण महिरावणाची दोघांनी मीटिंग घेतली. ती म्हटले आपल्याला देवीने ताकद दिली, शक्ती दिली, मग काय करूया, आपल्याला जे बळी द्यायचे, ज्याच्यासाठी आपण देवीची उपासना केली त्यांनाच बळी म्हणून देऊया. कुणाला, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. तुकोबाराचं वाक्य ऐका. मग राज महाराज म्हणतात, त्या राम लक्ष्मणजीला काय झालं, पाताळातून जाऊन अहिरावण महिरावणाने काय केलं, चोरून आणलं त्या देवीच्या मंदिराच्या विवराच्या वरच्या बाजूला नेऊन दोघांना ठेवलं. पण मारुतीरायला त्यांच्या खोलीमध्ये करमेना. आता 45 तापमान झाल्यावरती एसी बंद पडला होता मारुतीराय म्हणजे शेवटी आपण दास आहे, दासाच्या एसीचं काम लवकर होत असतं का, मालकाच्या एसीचं चांगलं चालत असतं. म्हणून मालकाच्या खोलीत गेले. मालकाच्या खोलीचं ते बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला नाही, पण दरवाजा अर्धा उघडाच होता. जरा झोटून पाहिला तर आत मालक दिसणार. मालक कोण, म्हणजे मुद्दा विसरायचा नाही. राम प्रभू आतमध्ये दिसले नाहीत की मारुतीराय आतमध्ये गेले. जाऊन पाहतात, इकडे शोधतात तर राम लक्ष्मण म्हणजे दोघेही दिसत नाहीत. मग डोळे झाकले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं कोणी, मारुतीरायने, की हे दोघ जण कुठे गेलेत म्हणल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं ही जी क्रिया आहे ही कुणाची आहे, तर ही क्रिया कुणाची, अहिरावण महिरावणाची आहे. त्याच्या लक्षात आल्याबरोबर मारुतीरायने काय केलं, जिथं राम प्रभूजीला लक्ष्मणजीला नेऊन ठेवलं होतं तिथंच काय केलं महाराज, त्या देवीच्या मंदिरामध्ये डायरेक्ट देवीच्या सिंहासनाच्या समोरच मारुतीराय गदा घेऊन जाऊन उभा राहिले. आता मारुतीराय काही मोकळं जाणार का, गदा घेऊन उभा राहिले. मारुतीरायला त्या सिंहासनावर बसलेल्या देवीने पाहिलं. देवीनं पाहिल्याबरोबर महाराज असं नाथ महाराजांनी वर्णन केलं भावार्थ रामायणात, त्या देवीनं मारुतीरायला पाहिल्याबरोबर ती देवी चळ कापायला लागली, म्हणजे घाबरायला लागली. देवी घाबरायला लागल्याबरोबर गंमत काय झाली, मारुतीरायला तिने हात जोडून विचारलं, मारुतीराय तुम्ही इकडं कसं काय वळला. मारुतीराय म्हटले, अगं आई उगच आलो नाही, आमचा बाप वर आलाय म्हणल्यामुळे आम्हाला येणं भाग आहे. बरं ठीक आहे, मग काय झालं पुढं आता ऐका. धावतो बोलतो, माझा टायमिंग संपत आलाय. मारुतीरायने काय केलं, त्या देवीला सिंहासनावरून उचललं आणि कुठं ठेवलं, घाबरते जरा लोक, नवीन जुने लोक धाडसानं बोलतात पण नवीन लोक घाबरते. नाथ महाराजांनी रामायणात असं वर्णन केले, मोरीचा बोला म्हणून ठेवलं. माझं नाही, नाथ महाराजांचं रामायण भावार्थ काढा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि मग तिथे त्या देवीच्या सिंहासनावरती कोण उभं राहिले, मारुतीराय उभं राहिले. मग मारुतीरायने अंगाला सिंदूर वगैरे फासला, देवीचं रूप धारण केलं. आता तोपर्यंत हे भक्त
भक्त देवीचे महाराज खूप गडबडीचे असतात. त्यांनी सगळं दही दूध वगैरे वगैरे सगळं ते पंचामृत फळं काय चांगला आंबा आणला होता, कोणता केशर आंबा आणला होता नैवेद्याला, काजू काय बदाम काय चारोळे काय पिस्ते काय हे सगळं भारी भारी आणलं होतं. ते अभिषेक सुरुवात झाली. मग दूधस्नानम दधस्नानम शर्करा स्नानम मधस्नानम वगैरे वगैरे सगळं 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 झालं. ते काही फळं दाखवायची ती फळं दाखवली, ते फ्रुट्स दाखवले, सगळं झालं. आता मारुती रूपी देवी कुणाला बोलायला लागली? भक्ताला. कुणाला? अहिरावण महिरावणाला. ऐका काय म्हणती? ए भक्ता, तुझ्या सेवेवरती मी खुश आहे, मी आनंदित आहे. बरं मग आता तू एक काम कर, तुझे बळी द्यायला आणलंस ना ते बळी वर देऊ नको. मग काय कर, ते बळी जिवंत खाली सोड. आता बळी जिवंत देवीने मागितलं, भक्ताला किती आनंद झाला असतो. मी जरा पुढे बोलू का? मी नेहमी एक गोष्ट विचारत असतो. वारकरी पंढरपूरला येतात, आमच्या इथं फडावर येतात, महिन्याच्या वारीला येणार, काही मोठ्या वारीला येणारे लोक आहेत. आता फडावरती आल्यानंतर किंवा मठात आल्यानंतर आमच्या मागं काहीतरी गडबड असते. एका दिवस आलेल्या व्यक्तीला आम्हाला बोलणं होत नाही, पण ती व्यक्ती काय करते? महाराजची नेमकी खतेड गिरायक असतं आमच्या देशात. ती त्याच दिवशी रात्री पिशवी उचलून गावाकडे येते आणि मग गावाकडे येऊन कालवा करते. हा काय त्या कबीर महाराजाचं बोलता? उगा एवढा मोठा मठ आहे, एवढी परंपरा आहे, तिथं मठात गेलो पिशवी तेवढी पण साधं विचारलं सुद्धा नाही. का नाही? गावात येऊन कालवा करतात. पण मी जर आता पुढे जाऊन विचारतो, तुम्ही पंढरपूरच्या वारीला आला कोणासाठी? माझ्यासाठी आला का? कोणासाठी? देवासाठी. वारी कुणाचे? देवाचे. आता ऐका, मग तुम्हाला देवासाठी वारीला आला तर मग तुम्हाला मी विचारलं नाही याच्यात दुःख वाटायचं काय कारण आहे? तुम्हाला कुणी विचारायला पाहिजे? हा बस एवढं पटलं तरी बाद झालं. आजच्या कीर्तनात आम्हाला कुणी विचारलं पाहिजे? देवानी. मला सांगा, 2-2 दिवस बारीला उभा राहतात हो. आज म्हणजे अधिक महिना चालू झाल्यापासून साहेब खोटं सांगत नाही, रोज 15 ते 20 तास दर्शनाला लागतात. एवढी गर्दी प्रचंड पंढरपूरला गर्दी. 15 ते 20 तास अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 17 मे पासून एवढी रोज गर्दी आहे. मला आता एवढं विचारायचं आहे, 15-15 20-20 तास 48 तास त्या रांगेमध्ये उभा राहायचं आणि देवाच्या दर्शनाला जवळ गेल्यानंतर आपल्याला देवाने एकदा तरी विचारावं काय चाललंय. बरं जाऊ द्या, मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो. काही न त्यांनी विचारतात त्याच्यावर कोण रागाला गेलाय का? याचं कारण काय? याचं कारण आहे आमच्या मनातच विचार येत नाही की आम्हाला कुणी विचारावं? देवानी आम्हाला विचारावं. आम्ही लौकिक अर्थामध्ये मनुष्याने आम्हाला विचारलं पाहिजे की आमच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण होती. तसं देवीने विचारल्यामुळे त्याला आनंद झाला आणि त्यांनी जिवंत राम लक्ष्मणजीला आतमध्ये सोडलं. आतमध्ये सोडल्याबरोबर ऐका, मग आता मारुती रूपी देवी आणि रामप्रभूजीचा संवाद सुरू झाला. आता मारुती रूपी देवी बोलायला लागली रामप्रभूला, ए रामा बोल, आता तुझा वध होणार आहे, तुझा बळी जाणार आहे, बोल तुझी शेवटची इच्छा काय? तुझी शेवटची इच्छा काय? रामप्रभू कोण आहेत? मालक आहेत. मारुतीराय कोण आहेत? दास आहेत. ऐका, आणि मारुतीरायने विचारलं, बोल रामा तुझी शेवटची इच्छा काय आहे? असं म्हटल्याबरोबर महाराज रामप्रभू जगाचे मालक असणारे सुद्धा, पण मालकाच्या मनात आणि मालकाच्या मुखात नाव जर कोणाचं आलं ते सांगा बरं, नाव कोणाचं आलं? रामप्रभू म्हटले, देवी तू एवढं बोलायला लागलीस खरं पटापटा, पण हिथं जर माझा मारुती असता ना मग मी तुला दाखवलं असतं. नाव कोणाचं आलं? मी जरा पुढे जाऊन बोलू, माफी मागून बोलतो. रामायण काढून पहा घरी गेल्यावर नाथ महाराजांनी हे रंगवत असताना असं केलंय महाराज. देवीला असं बोललेत महाराज रामप्रभू. काय बोलले? रामप्रभू म्हणतात, अगं देवी तू एवढं बोलतीस खरं, पण हिथं तर माझा अधिकार नाही. हे नाथ महाराजांनी बोललेलं ते काढून पहा तुम्ही. रंगवताना भावार्थ रामाने एवढं सुंदर महाराज हे चरित्र रंगवलंय. मला एवढंच बोलायचं आहे, रामप्रभू जगाचे मालक आहेत. रामप्रभू जगाचे मालक असताना सुद्धा जगाच्या मालकावरती संकट पडल्याबरोबर जगाच्या मालकाच्या मनामध्ये आणि मुखामध्ये नाव कुणाचं आलं? ते म्हणजे दासाचं. म्हणजे त्याचं कारण काय? विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असला की स्वामीवरती सत्ता सुद्धा गाजवता येते आणि सकळ भोगिता होय त्याचं ऐश्वर्य सुद्धा तो परमात्मा काय करतो? त्याला भोगायला देतो. कुणाला? विश्वास असणाऱ्याला. विश्वास असणाऱ्याला काय करतो? तो आपलं ऐश्वर्य भोगायला देतो. याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर पुन्हा पाठीमागं जावं लागेल 700 वर्षापूर्वी भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या काळामध्ये. ऐका, नामदेव महाराजांच्या काळामध्ये गंमत काय झाली? दिवाळीचा सण आला. सगळ्याला हे चरित्र माहिती आहे, पण मला त्यातला महत्वाचा मुद्दा सांगायचा. ऐका, काय झालं? दिवाळीचा सण उद्या नरक चतुर्दशी म्हटलं की काय झालं?
गोनाईनं नामदेवराला सांगितलं, नामदेवा अरे उद्या दिवाळीचा सण आहे बाळा. बरं मग पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, अंगाला उठणं वगैरे लावायचं, गरम पाण्याने स्नान करायचं, अत्तर वगैरे लावायचं, नवीन कपडे घालायचे आणि मग सगळे पदार्थ केलेले आहेत. काय काय? चकली, शेव, है की नाही, चिवडा वगैरे हे सगळे पदार्थ केलेले आहेत. हे सगळा उपभोग घ्यायचा. हे उपभोग घ्यायचा म्हटल्याबरोबर नामदेवरायने सांगितलं आईला, आई हे सगळे उपभोग देणार असतील तर मला एक विचारायचं. म्हटले काय? मी एकटा उपभोग घेणार नाही, मग माझ्या देवाला आणू. माझ्या देवाला आणू म्हटलं की गोनाईला आनंद झाला. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, जा घेऊन ये. पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती लवकर नामदेवराय उठले आणि पळत तडकच देवळात गेले. आता सारखी सिक्युरिटी देवळात आता एवढं तडक जाणं सोपं नाही. वशिला बाजेने सुद्धा महिनाभर बंद आहे, कुणी विचारायला यायचं नाही. हा तुमच्या इथूनच कलेक्टरने आदेशच दिलेला आहे, अधिक महिना होईपर्यंत कुणीही VIP दर्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे. तडक नामदेवराय पळत गेले. विठेवरती उभा असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या मनगटाला म्हणजे हाताला धरलं. देवा चला आमच्या घरी, का दिवाळीचा सण आला, माझ्या घरी चला, मी एकटा काही थांबणार नाही, मी एकटा उपभोग घेणार नाही. देव म्हटलं, अरे देव, अरे नामदेवा मी तुझ्या घरी येतो, पण इथं कोण? कुठं? विठेवरती कोण उभं राहणार? मी जर विटेवर नसलो आणि जर इथं पुजारी आले, दरवाजा उघडला तर नाही दिसलं तर किती गोंधळ उडेल. मग काय करावं कळे ना. आता नामदेवराय हट्टी भक्त असल्यामुळे गंमत काय झाली, दोघांच्या बऱ्याच चर्चा वादाविवादामध्ये असं ठरलं की नामदेवरायला विठेवरती उभं करायचं आणि नामदेवरायच्या घरी कोणी जायचं? देवाने जायचं. दोघांमध्ये मला संगनमत झालं, नामदेवरायला विठेवरती उभा केलं. नामदेवरायला विठेवरती उभा केलं आणि विठेवरती उभा केल्यानंतर जाताना देवाने सांगायला सुरुवात केली, नामदेवा काय आता पुजारी येतील. पुजारी येऊन काय करतील? म्हणजे तुझ्या अंगावरचे कपडे काढतील, वस्त्र काढतील, उपरणं पांघरतील, तुला थोडंसं गरम पाणी घालतील, परत अभ्यंग स्नान घालतील, पुन्हा गरम पाणी घालतील, पुन्हा दूध स्नानम, दध स्नानम, शर्करा स्नानम वगैरे सगळं होईल. पण सगळ्यात महत्वाचं गावरान गाईच्या लोण्याचा गोळा आणि खडी साखरेचे 4-5 तुकडे, कमीत कमी अर्धा किलोचा गावरान गाईचा लोण्याचा गोळा असतो. तो लोण्याचा गोळा आणि खडी साखरेचे तुकडे ते मुखाला लावतात. लोणी आणि खडी साखर रुचकर लागतं, खाशीबिशील बरं. नामदेवराय म्हटले, देवा हे रोज मी सगळ्या जगाला ओरडून सांगितलं, हे सगळं तुझं जे तू सांगायला लागला हे आम्ही सांगितलं ओरडून, हे सगळं आम्हाला पाठव, तू पहिलं घरी जा. नामदेवरायला घाई काय होती, देवाने आपल्या घरी गेलं पाहिजे. नामदेवराय तिथं उभा राहिले, देव गेले. गोनाईचा दरवाजा वाजवला, गोनाईने दरवाजा उघडला, गोनाईच्या घरात जाऊन बसले. बसल्याबरोबर गोनाईनं विचारलं, देवा म्हणजे काय तू एकटाच दिसतोस, नामदेव कुठे आहे माझा? तू एकटाच दिसतोस, माझा नामदेव कुठे आहे? म्हणून तर आमच्या दादानी विचारलं असतं, बाप्पा एकटाच आलास, माझा नातू कुठे आहे? म्हणून बाप्पा घेऊन आले. तसं त्यांनी विचारलं. काय विचारलं? देवाने आईने विचारलं, माझा नामदेव कुठं आहे? ते म्हटले, नामदेव आहे, जरा येतो, वेळ लागेल, तू उरक ना, तुला काय करायचं ते कर ना. त्या टायमाला त्याने सांगितलं नामदेवाच्या आईने म्हणजे गोनाईने, हे देवा तू जरी देव असला तरी जे माझं पोरग हे कुलतं एक आहे, 9 तास आहे असाच आहे, माझ्या पोराला सोडून तुला उपभोग देणार? देव म्हणला, आले का पंचायती, बरा विटेवर उभा होतो ना, घर का सगळीच अडचण झाली. चांगला विटेवर उभा होतो, पुजारी पूजा करणार होते, सगळं चांगलं होणार होतं, उगाच्या उगा इकडं आलो. बरं ठीक आहे, मग माझा नामदेव कुठं आहे? असं म्हटल्याबरोबर महाराज शेवटी देव आहे महाराज, देवाचा स्वभाव असा आहे, देव असा आहे महाराज, देव जबाबदारी अशी पार पाडणारा देव आहे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा हृदय तुमचे, आपल्या दासाचा सोहळा पार पडणारा जर कोण असेल तो परमात्मा आहे, त्याचं ब्रीद आहे. आणि मग देवाने सांगितलं, चल गोनाई तुला तुझा नामदेव पाहायचंय ना, म्हणजे चल तुला दाखवतो नामदेव कुठं आहे. मग एका हातामध्ये देवाने गोनाईचा हात घेतला, एका हातामध्ये दामोशिटीचा हात घेतला आणि दोघांना त्या गर्दीमधून वाट काढत 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 मंदिराकडे घेऊन चालले. आता ही गर्दी होती, कोणाची होती आणि किती गर्दी होती? वाळवंटा
नामदेवराच्या गर्दीतून वाट काढत 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 नामदेवराच्या आई वडिलांना देवानी नेलं कुठपर्यंत? गरुडपारापर्यंत नेलं आणि गरुडपारावरती नेऊन विठेवरच्या नामदेवराचा सगळा सोहळा गोनाईला दाखवला आणि गोनाला म्हणू लागले, तू विचारत होतीस ना माझा नामदेव कुठे आहे? बघ विठेवरती उभा आहे. आणि नामदेव राहिला विठेवरती उभा राहिलेलं पाहिल्याबरोबर गोनाईला समाधान झालं आणि मग गोनाई हळूच म्हणली, देवा आता चला घरी. तेव्हापासून पद्धत आहे आपला ते बाबा, पुढचं मी सांगत नाही. झालं सगळं, महाराज देवाला घरी नेलं. मग चंदनाचा पाठ काय काढला, गरम पाणी काय घातलं, अभंग स्नान घातलं, पुन्हा पुढचं सगळं झालं. देवाचं पदर मात्याचा काढीला, बाळ नंदाचा पुशीला वगैरे वगैरे सगळं झालं. तिकडं देवळामध्ये पुजारी आले, काकडा सुरुवात झाली. गदस्नानम दुधस्नानम शर्करा स्नानम वगैरे 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 सगळं झालं. आणि नामदेव यांच्या मुखाला काय लावलं? लोण्याचा गोळा आणि खडी साखर लावली. नामदेवराच्या लक्षात आलं. नामदेवराय म्हटले, हा रोज खातो. कोण? देव. काय खातो? लोणी आहे, रोज खातो. मग एखादा दिवस आपण खाल्लं म्हणून काय? नामदेवराने हळूहळू हळूहळू ती लोणी आणि खडी साखर आतल्या आत ओढायला सुरुवात केली. आतल्या आत ओढायला सुरुवात केल्याबरोबर ते अर्धा किलो लोण्याचा गोळा महाराज पाव किलोवरच आला. पण वारकरी काय सामान्य असतात का महाराज? कमीत कमी 2-4 लिटर जर रस खाल्ला तरच वारकरी. लावून खाणारे म्हणजे शहरातल्या लोकांसारखं. मला तेवढं बघा ना महाराज, तेवढं ताकदी लागते. वाजवणाऱ्याला काय लागतं त्याची त्याला माहिती. हे भजन करणारी मंडळी महाराज स्वरात उंच म्हणणारी ही सोपी गोष्ट नाही महाराज. आज काय होतं हे जचित जरा सांगू का? मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही ना, ही तशी गोष्ट. तुम्ही वाजवल्याशिवाय भजन केल्याशिवाय कळत नाही. आणि जो भजन करणारा मनुष्य आहे ना, कमीत कमी सहज मनगटासारख्या 4 भाकरी तर खाल्ल्याशिवाय गप राहत नाही. मला चांगल्या भाकरी लागतात त्याला, भजन करणाऱ्या माणसाला, वाजवणाऱ्या माणसाला. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही कलाकारांना कितीही कीर्तनाच्या आधी जीव घातलं तरी कीर्तन झाल्यावर त्यांना भूक लागते. पण नियोजकांनी काळजी घेतली पाहिजे, त्याची विचारलं पाहिजे. हा म्हणजे तुमचं काय अडचण नाही. म्हणजे आदिनाथ महाराज तुम्ही कलाकार आहात त्यामुळे तुम्हाला जाणीव आहे, तुम्ही मनावर घेऊ नका. तिथं व्यवस्था चांगली, भूक लागली. आणि मग काय झालं, की अर्धा किलोचा गोळा काय झाला, पाव किलो झाला. आणि मग पुजाऱ्याने बारीक पाहिलं. पुजाऱ्याने डोक्यालाच हात लावला आणि पुजारी म्हणला, जर रोज देव अर्धा किलो लोणी खायला लागला तर आपलं कसं? मला सांगा ना, देवाने जर खाल्लं असतं तर आपण दाखवलं असतं. खात नाही म्हणूनच दाखवतो ना. ऐका. आणि मग पुजाऱ्याने बारकाईने नीट पाहिलं. मग पुजाऱ्याच्या लक्षात आलं की आज देव नसून साक्षात कोण आहे? नामदेव आहे. असू द्या, कुणी म्हणाला नको कीर्तनाला पुत्र बिनवतो आहे का नाही बापू? तुम्ही स्टेजवरच उभा राहा. म्हणजे आपल्यावर काय आहे, माझी काळजी आमच्या कबीर महाराजांना खूप. आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना कुठंच माझ्या अंगावरती कुठला डाग घेऊ दिला. म्हणजे उगा सोलापुरात उद्या कोणीतरी म्हणून एखादा विरोधक असतो. काय त्या महाराजाच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा काही काळजी करू नका. आणि मग काय झाली गंमत, नामदेव याला पाहिलं. म्हणून आजही पद्धत आहे पंढरपुरामध्ये, आजही नरक चतुर्दशीला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नामदेवरायचा काकडा म्हणून होतो, पांडुरंगाचा होत नाही. तिथं सुरुवात असते, उठा उठा साधू संत आपुले, किंवा इकडे उठा पांडुरंगा प्रभात समयोपाध्याला, अशी सुरुवात असते. सगळं तिकडं झालं. दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या वेळेमध्ये काय झालं, सगळे तिकडे गेल्यावर पुन्हा देव महाराज मंदिरात आले. आणि नामदेवराय कुठं उभा होते? विठेवर. विठ म्हणजे काय आहे? परमात्म्याचं पद आहे, स्वतःचं ऐश्वर आहे. बरोबर आहे. आपल्याला विचार, आपलं चिंतन काय चालू आहे? विश्वासितो करी स्वामीवरी. आणि सगळं आपलं ऐश्वर, सगळं भोगिता होय त्याचे. तो परमात्मा आपलं सगळं ऐश्वर त्याला भोगायला देतो. विठेवरती तो उभा असणारे नामदेवाच्या पुढे देव आले आणि नामदेवाला देव म्हणू लागले, देवा नामदेवा झालं का तुझं समाधान? देव नामदेवा म्हणजे झालं समाधान देवा. मग आता उतरा ना खाली. नामदेव म्हणले, देवा अरे मुख्यमंत्री व्हायला किती कोटाने केली, तुम्हाला कळालं, पुढे सांगायची गरज. तुझ्या पदावर उभा राहिलेल्या मला सहजासहजी मिळालं हे सोडू
नासाहेब महाराज नामदेव आहेत. नामदेवराने पटकन खाली उडी मारली आणि देवाला वर उभं केलं आणि देवाला सांगितलं, देवा तू स्वामी मी सेवक, ऐसे करी. म्हणजे परमात्मा विश्वास ठेवून जर तुम्ही साधना केली तर परमात्मा आपलं स्वतःचं ऐश्वर्य सुद्धा काय करतो, भोगायला देतो. पण त्याच्यासाठी साधन म्हणजे काय, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्याच बाधतेना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे ज्ञानेश्वर. काम क्रोध त्यास बाधतेना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो. चालू असणारा श्री संत ज्ञानोबराय तुकोबराय भक्त परिवाराच्या वतीने संपूर्ण युवक मंडळाच्या वतीने हा महोत्सव चालू आहे. खरं पाहायला गेलं तर सगळे तरुण मंडळी तरुण टाळकरी जर या परिसरामध्ये जर कुठं पाहायला मिळत असतील तर ते फक्त जास्त करून सोलापूर शहरातच पाहायला मिळतात सगळे. कारण का, ही अपेक्षा तुकाराम महाराजांची, करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाला. या पद्धतीने हा सगळा एवढा मोठा महोत्सव पंचदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी साजरा केला. हे करत असताना या परिसरातले पंचक्रोशीतील काही ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या मंडळींचं सहकार्य, त्यातल्या त्यात आमच्या नगरसेविका श्रद्धाताई यांच्याकडून जास्त सहकार्य असल्यामुळे हे सगळं जरा पुढे जाऊन सांगू का, त्यांचाच विश्वास परमार्थावरती असल्यामुळे त्यांचं सहकार्य. परमार्थावरती विश्वास नसणारी माणसं सहकार्य करत नाही. ज्यांचा परमार्थावरती विश्वास आहे, ज्यांचा भजनावरती कीर्तनावरती विश्वास आहे, तीच मंडळी या ठिकाणी सहकार्य करत असतात. अशी सगळी मंडळी परमार्थप्रेमी मंडळी या ठिकाणी सेवा करत आहेत. मी सुरुवातीला सांगून गेलो, या ठिकाणी यातले उभा वगैरे किंवा वाजवणारे अनेक मंडळी अशी आहेत की ती जरी यांना पाठीमागं लागलं तर यांच्याकडे तेवढा वेळ मिळणारी नाही. सगळी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आहेत. पण ही सगळी मंडळी या ठिकाणी किरणरावजी उपस्थित आहेत. याचं कारण जर काय असेल तर या तुमच्या परिसरातलं हे सगळं तरुण मंडळ कारण आहे. कारण का, हे तरुण मंडळ जे तुमच्या इथलं जुनी पेठा इथलं जे आहे हे सगळं तरुण मंडळ ह्या सगळ्या महाराज मंडळींवरती नितांत प्रेम करणार आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी ही सगळी महाराज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हा महोत्सव या ठिकाणी करत असताना सगळ्यांनी आनंदाने त्या ठिकाणी ही सेवा करावी. तुकोबराय ज्ञानोबराय कबीर महाराज आदी सकळ संतांचे त्यांनी एवढीच प्रार्थना करतो, जोपर्यंत चंद्र सूर्य तेवत आहे तोपर्यंत ज्या ज्या वेळेस हा पुरुषोत्तम मास अधिक मास येईल तोपर्यंत हा उत्सव याच्यापेक्षा नाही याच्यापेक्षा अधिक वाढत जाऊ आणि ही ताकद या सगळ्या मंडळींना देऊ एवढीच विनंती करतो. तुकाराम तुकाराम आणि विठ्ठल महाराज भेटायचे.
संत श्री ज्ञानोबा तुकोबा भक्त परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अधिक पुरुषोत्तम मास निमित्त आजची ही तिसऱ्या दिवसाची सेवा यानंतर या सबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या आध्यात्मिक प्रचार आणि प्रसार कीर्तनाच्या माध्यमातून करण्यात केलेला आहे अशा या कीर्तनाला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार यांचा इथे सन्मान होत आहे. श्री मन्मथ महाराज भैरमल यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. श्री अभंग महाराज सोमवंशी, जनार्दन महाराज कोपडे फडकरी पंढरपूर क्षेत्र, श्री पांडुरंग महाराज रेड्डी तुळजापूर, हे सर्व महाराज मंडळी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानोबा आणि तुकोबा यांचे विचार रुजवत असतात. त्यांचा इथे संत ज्ञानोबा तुकोबा परिवाराच्या वतीने एकत्रित असा सन्मान होत आहे. श्री ज्योतिराम चांदोले महाराज त्यांनी आपल्या मृदुंगाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये सेवा केलेली आहे असे ज्योतिराम महाराज चांदोले. यानंतर या कीर्तन सोहळ्याला उपस्थित असणारे ज्यांना तर सामाजिक कार्यामध्ये अतिशय व्यस्तता असताना सुद्धा या कीर्तन सोहळ्याला उपस्थित असलेले या भागाचे नगरसेवक श्री अमोलबापू शिंदे आणि या भागाचे युवा नेते श्री ज्ञानेश्वर सपाटे यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर शेवट सत्कार हा आजची कीर्तन सेवा ज्यांची झाली
असे हरिभक्ती भगवान कबीर महाराजांचा सत्कार गोपी अवकाळे आणि संतोष जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उद्या 5 ते 6 हरिपाठ तसेच सायंकाळी 7 ते 9 आळंदी क्षेत्र येथील